चला आज एका खास गोष्टीबद्दल बोलूया, गोव्याच्या मुक्तीची कहाणी. अनेक वर्षांच्या परकीय सत्तेनंतर गोवा भारताचा अविभाज्य भाग कसा बनला याची ही एक खूपच रंजक कथा आहे. चला तर मग हा प्रवास अनुभवूया. ही गोष्ट फक्त एका राजकीय बदलाची नाहीये, तर हा होता एका संपूर्ण प्रदेशाच्या नव्या युगाचा उदय, एका खूप मोठ्या ऐतिहासिक अध्यायाचा शेवट आणि एका नव्या पर्वाची सुरुवात. तर या सगळ्या कथेची सुरुवात होते गोव्यावरील पोर्तुगीज राजवटीपासून. ही सत्ता काही थोडी थोडी की नाही तर अनेक वर्ष टिकून होती, पण आता हळूहळू बदलाचे वारे वाहू लागले होते. आणि हे जे बदलाचे वारे होतं ना, ते फक्त विचारांपुरते मर्यादित राहिले नाहीत. खरं तर गोव्याला भारतीय संघराज्यात सामील करून घेण्यासाठी एक मजबूत चळवळ आकार घेत होती. लोकांच्या ह्याच तीव्र इच्छेतून एका संघटित प्रतिकाराचा जन्म झाला आणि इथूनच आपण म्हणू शकतो की गोवा मुक्ती आंदोलनाची खरी सुरुवात झाली. एक सुनियोजित संघर्ष उभा राहिला. आणि ते वर्ष होतं 1955. हे वर्ष खूप महत्वाचं आहे, कारण याच वर्षी गोवा मुक्ती आंदोलनाला अधिकृतपणे सुरुवात झाली. स्वातंत्र्याची ती मशाल पेटवली गेली. आता या चळवळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त गोव्यापुरती मर्यादित नव्हती. नाही, संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या प्रांतांमधून लोक एकत्र आले होते. त्यांचं ध्येय एकच होतं, पोर्तुगीज राजवटीविरुद्ध एकजूट होणं. आणि अशा प्रकारे या आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. तर संघर्ष कसा होता बघा. एका बाजूला होती लोकांची शक्ती, भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोक जे गोवा मुक्तीसाठी लढत होते. आणि दुसऱ्या बाजूला पोर्तुगीजांनी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी ही चळवळ चिरडून टाकण्यासाठी आफ्रिका आणि युरोपमधून खास सैन्य बोलावून घेतलं. पण ही दडपशाही फार काळ चालली नाही. उलट यामुळे संघर्षाला एक असं वळण मिळालं जे निर्णायक ठरलं. आणि ते वळण होतं सैनिकी कारवाईचं. आता आपण येतोय या प्रवासातल्या पुढच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर. साल होतं 1961. हे ते वर्ष आहे जेव्हा हा संघर्ष त्याच्या शिखरावर पोचला होता. आणि मग 1961 मध्ये भारतीय सैन्यानं हस्तक्षेप केला आणि गोवा आपल्या नियंत्रणाखाली घेतला. या एका डिसायसिव्ह कारवाईने गोव्यातली पोर्तुगीज राजवट कायमची संपुष्टात आली. पण मुक्ती मिळणं ही फक्त सुरुवात होती. यानंतर खरा प्रवास सुरू झाला. तो होता भारतात विलीन होण्याचा. म्हणजे स्वातंत्र्यापासून ते एक पूर्ण राज्य बनण्यापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा होता हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता गंमत बघा, मुक्ती मिळाल्यानंतर लगेच गोव्याला राज्याचा दर्जा नाही मिळाला. सुरुवातीला त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी म्हणून घोषित केलं गेलं. याचा सोपा अर्थ असा की त्यावर राज्यासारखं स्वतःचं सरकार नव्हतं, तर थेट केंद्राचं प्रशासन होतं. हा दर्जा बरीच वर्ष तसाच राहिला. आणि मग उजाडलं ते निर्णायक वर्ष 1987. गोव्याच्या इतिहासातला हा एक खूप मोठा मैलाचा दगड ठरला. तर हा संपूर्ण प्रवास आपण या टाईमलाईनमध्ये बघू शकतो. सुरुवात झाली 1955 मध्ये गोवा मुक्ती आंदोलनानं. मग आला 1961चा महत्वाचा टप्पा, जेव्हा भारतीय सैन्यानं कारवाई केली. आणि अखेर इतक्या वर्षांनंतर 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. खरंच एक मोठा आणि लांबचा प्रवास होता हा. म्हणजे एका सामान्य लोकांच्या चळवळीपासून ते एका नवीन राज्याच्या निर्मितीपर्यंतचा हा प्रवास खरंच किती प्रेरणादायी आहे, नाही का? आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं की एका चळवळीने एका राज्याचं भविष्य कसं घडवलं. सामूहिक इच्छेमध्ये, एकजुटीमध्ये किती ताकद असू शकते याची ही एक जबरदस्त आठवण आहे. यावर विचार करायलाच हवा.